पद्मासन. किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकडा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. तणावरहित चेहरा. एक हलकस स्मित असे ओठांवरती. हळूहळू जाणीव श्वासाची. श्वास घेतोय. सोडतोय. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. डाव्या अंगठाने डावी नाकपुडी सहज बंद. डोळे अलगद मिटलेले आहेतच. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन करूया. उजवीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून उजवीनेच एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन आपली आपण करून घ्यायची. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. सावकाश हात खाली. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठाने उजवी नाकपुडी सहज बंद. आता डाव्या नाकपुडीनेच ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. डावीने आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन डाव्या नाकपुडीने. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. चेहरा शांत असेल. 20 आवर्तन आपली आपली झाली की थांबायचं. दोन्ही हात गुडघ्यांवरती. हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओ. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. ओ. एक श्वास भरून घेऊया. ओ. काही क्षण शांत.
आंतरिक सजगता. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात, आपल्या दिवसाची आणि या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू कमरेत सरळ. जोडलेले हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद आपल्या डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. दोन्ही पाय समोर घेऊया. विश्रांती सुरुवातीला. दोन्ही पाय समोर. हात मागे पाठकणा सरळ. दोन्हीही पावलांच्या पाचही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण देऊया. रिलॅक्स करूया. बोटं ताणायची आहेत. रिलॅक्स करायची. ताणूया. रिलॅक्स. जास्तीत जास्त बोटांमध्ये स्ट्रेच आणायचा. रिलॅक्स करायचे. स्ट्रेच. रिलॅक्स. आता फक्त चवड्याचा भाग फोल्ड करूया. ओपन करूया. एकदा अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं फोल्ड करायची. ओपन करायचं. मग 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा फोल्ड करायचा. पुन्हा ओपन करायचं. अशा प्रकारे कृती. एकदा अंगठा आत आणि एकदा अंगठा बाहेर. बरोबर. 4 ते 5 वेळेला ही कृती. पुन्हा पावलं जुळलीत आणि आता अँकल जॉईंट मधून पाऊल स्वतःकडे खेचून घ्या आणि जमिनीकडे ताणा. स्वतःकडे खेचा. जमिनीकडे ताणा. बरोबर. वर खाली. थोडस श्वासाकडे लक्ष द्या. श्वास घेत पाऊल स्वतःकडे ताणून घ्या आणि श्वास सोडत जमिनीकडे ताणा. श्वास घेत स्वतःकडे. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. पुन्हा पावलं मध्यभागी आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. एक वर. आता इथे फक्त अँकल जॉईंट मधून हालचाल करा. संपूर्ण पाऊल म्हणजे संपूर्ण पाय न हलवता फक्त पावलामध्ये अँकल जॉईंट मधून गोलाकार फिरवण्याचा प्रयत्न करा. बरोबर. जास्तीत जास्त ताण येऊ देत. विरुद्ध बाजूने दिशा बदल करून घ्यायचा आणि फक्त अँकल जॉईंट मधूनच पाऊल हलवण्याचा प्रयत्न करा. बरोबर. सावकाश थांबायचंय. दोन्ही बाजूनी झालं की आपल्या उजव्या पायाला आपल्या हाताची ग्रीप द्यायची. म्हणजे आपल्या हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून ती उजव्या गुडघ्याच्या खाली घ्या. उजव्या गुडघ्याच्या खाली. पाठीचा कणा सरळ ठेवा आणि उजवा पाय जमिनीला घासत फोल्ड करा आणि सरळ करा. जमिनीला घासत पाय फोल्ड. सरळ. फोल्ड. सरळ. बरोबर. पाय फोल्ड. सरळ. फोल्ड. सरळ. बरोबर. पुन्हा पाय फोल्ड आणि आता वर खाली. 1 45 डिग्री. वर खाली. 2 3 4 5. आता पुन्हा पाय वर. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका हाताने आता दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. ज्यांना शक्य आहे त्यांनी. बरोबर. पाठकणा सरळ ठेवा आणि आता गुडघ्यातून गोलाकार फिरवतोय पाय. 1 2 3 4. बरोबर. 5. रिवर्स. 1 2 3. बरोबर करताय. 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबा. आपले हाताचे जे कोपर आहेत ते सोडा आणि तसाच पाऊल आपल्या डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा.
उजव्या पायाचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. आपण करतोय हाफ बटरफ्लाय. आपली टाच जी आहे ती जास्तीत जास्त ओटी पोटाकडे येऊ देत. ठीक आहे. आणि आता गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा, स्वतःकडे घ्या. जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे. बरं, हे करताना पाठ आपली पुढे मागे हलता कामा नये. फक्त हालचाल आपल्या पायामध्येच होतीये. पाठकणा सरळ ठेवायचा, त्याच्यामध्ये मुवमेंट नको. वर आणि जमिनीकडे प्रेस करूया. बरोबर, छान. पुढे करूया क्रॅनी मुवमेंट. आता इथे तुम्हाला थोडासा पाय वर उचलायचा आहे, म्हणजे बेबी पोश्चर म्हणतात त्याला. डाव्या हाताचा आधार उजव्या अँकल खाली द्या. उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवा. बरोबर. आपला पाय जो आहे हा जमिनीला किंवा आपल्या सिलिंगला समांतर असेल. आता जास्तीत जास्त पाय आपला डावीकडे आणि उजवीकडे, हिप जॉईंट मधून हालचाल. डावीकडे उजवीकडे. 1, 2, 3, बरोबर, 4, 5. 5 वेळा झालं की मग थांबायचं. आपला उजवा जो हात आहे तो आता उजव्या अँकलला पकडा. उजव्या हाताने उजवा अँकल पकडा वरून. डावा हात डाव अँकलच्या खाली घ्या. डावा हात अँकलच्या खाली, उजवा हात अँकलच्या वरती, म्हणजे आपल्या उजव्या पावलाच्या. आणि आता पाऊल झटकून घ्या. पाय एकदम सैल सोडा आणि पाऊल झटकून घ्या. बघा होतंय का? थांबायचंय. सावकाश उजवा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा आणि जाणीव आपल्या दोन्ही पायांकडे घेऊन जा, उजवा आणि डावा. तिथे काही बदल जाणवतोय का, हे आपलं आपण तपासा. पुढची कृती करूया आता डाव्या पायाने. पुन्हा दोन्ही पाय जुळलेत, हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्हीही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून डाव्या गुडघ्याच्या खाली त्याचा आधार द्या. डावा पाय जमिनीला घासत फोल्ड करा, सरळ करा. पाय फोल्ड, सरळ. 2, 3, 4, 5. पुन्हा पाय फोल्ड करूया आणि आता वर खाली. 1, 2, 3, 4, 5. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा आणि गोलाकार फिरून घ्या. पाय पूर्णपणे. 1, सावकाश. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने दिशा बदल करा. 1, 2, 3, 4, 5. बरोबर, छान. आणि आता तेच पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. टाच उजव्या ओटीपोटाजवळ असेल. करतोय हाफ बटरफ्लाय. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा, स्वतःकडे घ्या. 1, जमिनीकडे, स्वतःकडे. 2, जमिनीकडे, स्वतःकडे. 3, बरोबर, पाठीची कमीत कमी हालचाल. 4, 5. 5 वेळा झालं की थांबायचं आणि करूया आता बेबी पोश्चर. डाव्या हाताचा आधार गुडघ्यावर, उजवा हात डाव्या आपल्या घोट्याच्या खाली. आणि आता सुरुवात करा. जास्तीत जास्त पाय उजवीकडे आणि डावीकडे. 1, जसं लहान बाळाला होतो त्याप्रमाणे. 2, 3, बरोबर. 4, 5. 5 वेळा झालं की मग थांबायचं आणि आता आपल्या डाव्या अँकलचा डाव्या अँकलवरती, म्हणजे डाव्या हाताने वरून पकडा आपल्या घोट्याच्या इथे आणि उजव्या हाताने खालून सपोर्ट द्या. आणि पाऊल झटकून घ्या. पाय एकदम एकदम रिलॅक्स ठेवा आणि पाऊल झटकून घ्या. बरोबर. सावकाश थांबायचंय आणि डावा पाय सरळ करायचा. थोडा वेळ विश्रांती घ्या. साधी मांडी घालायची. दोन्ही हात समोर घ्यायचे.
हाताचे तळवे जे आहेत हे समोर असतील. हाताच्या पाचही बोटांमध्ये ताण द्यायचा, रिलॅक्स करायची. बोट ताणूया, रिलॅक्स करूया. रिलॅक्स म्हणजेच शिथिल करायची, ताणायची. जास्तीत जास्त बोटांमध्ये ताण आणायचा आणि पुन्हा एकमेकांच्या जवळ घ्यायची. बरोबर. पुन्हा ताण घ्या आणि रिलॅक्स करा. आता हाताचे तळवे मनगटामधून वर आणि खाली. आता खाली घ्या, बोट जमिनीला पॉइंटेड, मग पुन्हा वर, बोट सिलिंगला पॉइंटेड. बरोबर. आता फक्त मनगटामध्ये हालचाल करा, आपल्याला पूर्ण हात वर खाली करायचा नाहीये. असं जाणीवपूर्वक हालचाल. बरोबर. मनगटाचे जे जॉईंट्स असतात ना, ते थोडेसे किचकट असतात. तिथे जर दुखापत झाली किंवा काही आपल्याला फ्रॅक्चर झालं तर ते करायला खूप त्रास होतो. म्हणून आपली काळजी आपण घ्यायची. बरोबर. आता हाताचे तळवे जमिनीला समांतर आणि आता आपले फक्त मनगटामधून हालचाल, वायपर मुवमेंट, गाडीचे वायपर जसे फिरतात त्याप्रमाणे. बरोबर, परफेक्ट. एकदा उजवीकडे, डावीकडे. बरं, आता पूर्ण हात नाही हलवायचे, फक्त मनगटामध्ये हालचाल. उजवीकडे, गाडीचे वायपर कसे एका लईमध्ये एकदा उजवीकडे जातात, एकदा डावीकडे, तसे. बरोबर, छान. बरोबर. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, छान. उजवीकडे, डावीकडे. थोडा वेळ हात खाली, हाताला रग लागते म्हणून थोडा वेळ हात खाली घ्या. आता कोपरामध्ये आपण थोडेसे कोपराचे सांधे जे आहेत म्हणजे एल्बो जो आपला आहे तो थोडासा मोकळे करूया. त्यासाठी पुन्हा दोन्ही हात समोर घ्यायचे आणि हात फोल्ड करूया, सरळ करूया. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. पुन्हा हात खाली असे आडवे करायचे आणि फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर. आता हात वर आणि खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली. बरोबर. वर, खाली, वर, खाली. पुन्हा हात समोर घ्या, हाताची बोटं खांद्यावर, कोपरं जॉईन आणि आता शोल्डर रोटेशन क्लॉकवाईज. एक, बरोबर. अगदी सावकाश करा. दोन, तीन, विरुद्ध बाजूने. पुन्हा कोपरं जॉईंट, मागून पुढे. एक, दोन आणि तीन. तीन वेळा पूर्ण झालं की थांबा, हात गुडघ्यांवर ठेवा, डोळे मिटून घ्या आणि श्वासाकडे लक्ष. श्वासाची गती वाढली असेल हलकीशी, त्याची जाणीव. करणार आहोत आपण ब्रह्ममुद्रा. आज फुल नेक रोटेशन न करता आपण ब्रह्ममुद्रा करूया. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन, अर्ध पद्मासन घाला किंवा साधी मांडी. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, तुम्हाला जे जमेल ते. ब्रह्ममुद्रेसाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, पाठकणा सरळ, नजर समोर. सुरू करूया. एक आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू आपली मान उजवीकडे. फक्त मानेमध्ये हालचाल. उजव्या बाजूने मागची भिंत बघा. डोळे अंगत मिटून घ्या. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. गळ्यावरती तुमच्या बघा. डाव्या बाजूने ताण आहे, उजव्या बाजूला प्रेशर आहे आणि नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान हळूहळू डावीकडे नेऊया. डाव्या बाजूने मागची भिंत बघा. डोळे मिटून घ्या. तोंड बंद, डोळे बंद आणि देहधारणा. म्हणजे आता आपली जाणीव पुन्हा एकदा आपल्या कंठाच्या इथे. गळ्यावरती
उजव्या बाजूने ताण आहे, डाव्या बाजूने दाब आहे याचा अनुभव. पाठकणा सरळ आहे, फक्त आपल्या मानेमध्ये हालचाल होतीये. आणि जोड श्वासाची, श्वास घेतोय, सोडतोय. आपापल्या क्षमतेने थांबूया. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. पुढची कृती. आता आपल्याला श्वास घेत मान वर न्यायची आहे, म्हणजे चेहरा सिलिंगला समांतर. एकदा मान वर गेली की मग तुम्हाला थोडस तोंडाची, म्हणजे आपल्या जबड्याची हालचाल करायची. आपल्याला मोठा आ करायचा आणि तोंड मिटून घ्यायचं. जेव्हा आपली मान अशी वरती जाईल तेव्हा तुम्हाला मोठा आ करायचा आणि तोंड मिटायचं. ठीक आहे? आपापल्या क्षमतेने करा. जेव्हा आपण मोठा आ करतो तेव्हा जो आपला हा, म्हणजे आपली जी ही ट्रकिया मुवमेंट आहे, म्हणजे किंवा तिथला जो भाग आहे आपल्या गळ्याचा, तर तिथे ताण आणि दाब येतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जिथून आपल्या ह्या सगळ्या ब्लड वेसल्स आपल्या मानेच्या इथून जातात, तर तिथलं कार्यक्षमता त्यांची वाढण्यासाठी, आपलं बीपी नॉर्मल असण्यासाठी, थायरॉइडचे त्रास आपल्यापासून लांब राहण्यासाठी आपण या कृती करतोय. ठीक आहे? आता हळूहळू सावकाश आपली मान वर नेऊया. चेहरा सिलिंगला समांतर. सुरुवातीला आपलं तोंड बंद आणि आता मोठा आ करायचा आणि तोंड मिटून घ्यायचं. पुन्हा मोठा आ आणि तोंड मिटून घ्या. तोंड बंद करताना दातावर दात लावण्याचा प्रयत्न करा, म्हणजे छान स्ट्रेच मिळतो. पुन्हा एकदा मोठा आ, तोंड बंद, दातावर दात. पुन्हा मोठा आ, तोंड बंद, दातावर दात. आता इथे 1-2 सेकंद थांबूया. तोंड बंद आहे. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या आणि जर गरगरल्यासारखं वाटेल तर मात्र डोळे उघडेच ठेवा. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. गळ्यावरती समोरनं ताण आहे, मागच्या बाजूने दाब आहे. उलट चाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. पुढची कृती करायची. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, मानेच्या मणक्यामध्ये गॅप आहे, पाठीचा त्रास आहे, त्यांनी फक्त पुढची कृती करणं टाळायचं आहे. म्हणजे जे आपण मान पुढे घेतो ती कृती करणं टाळायचं आहे. त्यांनी फक्त मान एकदा उजवीकडे आणि डावीकडेच अशी तिथल्या तिथे मुवमेंट करा. ठीक आहे? ज्यांना शक्य आहे त्यांनी आता पुढचं फुल नेक रोटेशन करायचंय. त्याआधी आपण मान पुढे घेणार आहोत. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत हळूहळू मान पुढे, म्हणजे आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाईल. यथाशक्ती थांबतोय आपण, कुठेही ओव्हर ट्राय नको. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू आहे. गळ्यावरती समोर न दाब आहे, मागच्या बाजूने ताण आहे. आणि आता करूया फुल नेक रोटेशन. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, फक्त एक एक वेळेला आपण मान गोलाकार फिरवणार आहोत. सुरू करूया. क्लॉकवाईज. मान उजवीकडे, पाठीमागे अगदी सावकाश, डावीकडे, मध्यभागी. विरुद्ध बाजूने खांद्यांमध्ये हालचाल न करता फक्त मानेमध्ये हालचाल. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. सावकाश मान सरळ करा. डोळे मिटलेले आहेतच. आणि या संपूर्ण कृतीचा मनातल्या मनात मागोवा. आपण ज्या ज्या काही कृती केल्या आता, जाणीव श्वासाची. एकेका पायाने पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातले किंवा साधी मांडी जी घातली ती सोडून द्या. पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा.
विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करूया उजवा आणि मग डावा. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अर्ध्यात मिटून घेऊया. चेहरा शांत. जाणीव श्वासाची. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे वज्रासन. करणार आहोत आपण याच्यातूनच पुढे जाणारं मार्जरासन, आणि त्यासाठी दोन्हीही गुडघ्यांवर उभं राहायचंय. मार्जरासन करण्याआधी आपण गुडघ्यांवरती चालणार आहोत आणि त्यासाठी दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. मॅटच्या एका टोकाला जायचंय आणि आता पुढे मागे आपण चालणार आहोत. सुरू करूया. फक्त गुडघ्यांवर चालायचंय. पुढे मागे मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायचंय. हात कमरेवर ठेवा म्हणजे छान बॅलन्स राहतो आणि व्यवस्थित करता येतो आपल्याला. आणि मग पुन्हा तसंच रिवर्स या. मॅटवर बसूनच कृती करा. खाली चटई किंवा चादर असेल ना तर मात्र गुडघ्यांना त्रास होऊ शकतो, म्हणून मॅटवर बसूनच करा. 2 वेळा पुढे आणि मागे. पुढे जायचं आणि तसंच रिवर्स यायचं. सावकाश स्वतःचा तोल सांभाळा. आणि आता समोर बघायचं आणि आता उजवीकडे डावीकडे एकदा फिरून घ्या. एकदा उजवीकडे डावीकडे. साईडने आता आपण चालतोय गुडघ्यांवरती. बरोबर. आणि एकदा डाव्या बाजूला. डावीकडे उजवीकडे. आता मध्ये येऊन थांबा आणि स्वतःभोवतीच प्रदक्षिणा घालायची. एकदा उजव्या बाजूने एकदा डाव्या बाजूने. ठीक आहे. स्वतःभोवतीच गोलाकार फिरा. क्लॉकवाईज. उजवीकडून आणि डावीकडून. बरोबर. थांबायचंय. हात खाली घ्या आणि मार्जरासनची स्थिती घेऊया. दोन्ही पायांमध्ये थोडस गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. पुन्हा पायावर बसा आणि आपलं उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या आणि डाव्या हाताप्रमाणे आपला डावा पाय उजव्या हाताप्रमाणे आपला डावा पाय ऍडजस्ट करा. म्हणजे बरोबर शोल्डर एवढं अंतर होतं. बरोबर. आणि आता दोन्हीही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्यांना लावून घ्या. उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला, डाव्या हाताचं कोपर डाव्या गुडघ्याला. हातांची पाचही बोटं जुळली आहेत आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये असेल. खांदे रिलॅक्स ठेवा. पोटाची स्नायू जमिनीकडे सैल सोडून द्या. पाठकणा सिलिंगला समांतर असेल. चेहरा शांत. पावलं जमिनीकडे फ्लॅट असतील म्हणजेच पायाची नखं जमिनीला लागलेली असतील. करूया मार्जरासन भाग 1. सावकाश अभिमान हळूहळू सिलिंगच्या दिशेला न्यायला सुरुवात करूया. चेहरा सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास धरा. आपली जाणीव आपल्या पाठीच्या मणक्याकडे घेऊन जा. लोअर बॅक पासून ते वरपर्यंत आपला संपूर्ण पाठीचा मणका, तिथे 33 मणक्यांची जी माळ आहे पाठकड्यामध्ये, त्या माळेला अंतर्वक्र आकार प्राप्त झालाय. म्हणजेच तिथे एक प्रकारचा दाब आहे, प्रेशर आहे, त्याचा अनुभव घ्या. प्रयत्न शैथिल्य म्हणजेच अट्टहास न करता यथाशक्ती आपण आपली क्षमता ओळखून कृती करतोय. श्वास चालू आहे. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर. उलटचाल करताना डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू आपली मान पुन्हा मध्यभागी येईल
नजर दोन्हीही हातांच्या मध्ये असेल. पाठकणा आता शिथिल झालाय. ज्यांना पुन्हा पाठकणा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आता आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. चिन लॉक पोझिशन असेल. ज्यांना टॉन्सिल्सचा त्रास आहे त्यांनी सुद्धा हनुवटी गळ्याकडे नेणं टाळायचं आहे. आणि आता बघा आपली जाणीव पाठकण्याकडे घेऊन जा. आता आपली ही 33 मणक्यांची माळ म्हणजेच पाठीचा मणका हा सिलिंगच्या दिशेने ताणला गेलाय. त्याकडे लक्ष. आता इथे तुम्ही दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन करू शकता. एक श्वास भरून घ्यायचा, खोलवर दीर्घ. बघा पाठकळा अजून सिलिंगकडे ताणला जाईल, हनुवटी अजून गळ्याकडे लॉक होऊन जाईल आणि सावकाश घेतलेला श्वास सोडा. उलट चाल करताना सावकाश मान आपली मध्यभागी येईल. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. पुढची कृती करणार आहोत ती थोडीशी बॅलन्सिंग असणार आहे. यथाशक्ती प्रयत्न करा, कुठेही अट्टहास नको. आपला जो उजवा पाय आहे तो मागून सरळ करा. उजवा पाय मागून सरळ करा. नजर समोर. नजर समोर. हा. उजवा पाय मागून सरळ. बरोबर. नजर समोर. आता फक्त उजव्या पायामध्ये हालचाल करा. वर खाली वर खाली. पाय सावकाश वर खाली घ्या. पुन्हा वर घ्या. खाली. तुमचा पायाचा अंगठा जमिनीकडे जातोय का बघा. आणि वर. खाली. वर. खाली. वर. खाली. वर. आता पाय फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करा. मागच्या मागेच. हा. बरोबर. ठीक आहे. तुम्हाला जास्त जेवढा फोल्ड करता येईल तेवढा फोल्ड करा आणि इथे थांबा. 5 4 3 2 1. सावकाश उजवा पाय सरळ करा मागच्या मागे आणि डावा हात सरळ करा समोरनं. समोरनं डावा हात सरळ. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे किंवा मधल्या बोटाकडे. आता इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळा. तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवा. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. ब्रीदिंग कुठेही होल्ड करू नका. श्वास चालू ठेवायचा आहे. फक्त स्थितीमध्ये थांबतोय. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. रिलॅक्स. आधी हात खाली ठेवा डावा, मग उजवा पाय खाली करा. स्थिती आपली आपण ऍडजस्ट करून घ्या. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती. आणि ह्या सगळ्या कृती विरुद्ध बाजूने. आता डावा पाय मागणं सरळ करा. नजर समोर. नजर समोर. ज्यांना कमरेची दुखणी आहे त्यांच्यासाठी ह्या कृती लाभदायक ठरतात. आणि आता सावकाश डावा पाय खाली आणि वर. 1 खाली वर. 2 खाली वर. नजर समोर ठेवायची. खाली वर. 3 खाली वर. 4 खाली वर. 5. आता डावा पाय फोल्ड करा. तुमची टाच शक्य असेल तर सीटच्या जवळ घेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. पुन्हा या स्थितीमध्ये थांबा. 5 4 3 2 1. डावा पाय मागून सरळ करा. उजवा हात समोरनं सरळ करा. नजर उजव्या हाताच्या मधल्या बोटाकडे. पुन्हा उजव्या हाताला समोरनं स्ट्रेच. डाव्या पायाला मागनं स्ट्रेच. श्वास चालू आहे. या स्थितीमध्ये थांबतोय. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. रिलॅक्स. उजवा हात खाली. डावा पाय खाली. गुडघे मांड्या जळून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर व्हा. डोळे मिटून जाणीव श्वासाची. श्वासाच्या गतीमध्ये काही बदल जाणवतोय का हे आपलं आपण तपासा. आंतरिक सजगता.
आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्यायचा आणि घेतलेला श्वास संपूर्णपणे सोडूया. एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. थोडा वेळ विश्रांती. पावलांमध्ये अँकल जॉईंट मध्ये काही स्ट्रेच असेल तर थोडीशी पावलं अशी मुवमेंट हलवून घ्या आणि स्टँडिंग मध्ये उठून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करूया कटीचक्रासन. दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आडवे. बरोबर. आणि आता सुरू करूया. एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. बरं, आता उजवीकडे येताना डावा हात आपल्या उजव्या खांद्यावर आणि उजवा हात मागून डाव्या कमरेवर. उजव्या बाजूला मागे वळायचं आणि डाव्या पायाची टाच बघायची. कटी म्हणजे तुमच्या कमरेला इथे ट्विस्ट मिळतो. आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला. आता उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर, डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघा. आता ही कृती थोडीशी डायनॅमिक करूया. एकदा उजवीकडे डावीकडे सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 वेळा झालं की थांबा. बरोबर. पुन्हा दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. करणार आहोत आपण एक पादतोलासन. आता इथे तुम्हाला तुमची 2 आसनं कव्हर होतात. 2 म्हणजे एक तुमचा बॅलन्स पण राहतो आणि आपण जे ताडासन करतो तर ते सुद्धा याच्यामध्ये होऊन जातं. तर दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आडवे. आणि आपला उजवा जो पाय आहे तो वर उचला. पाऊल जमिनीकडे पॉइंटेड करा. उजव्या पायाचं पाऊल जमिनीला पॉइंटेड करा. अँकल जॉईंट्स मधून. बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. तुमचा संपूर्ण भार डाव्या पायावर जातोय. इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा आहे. जर तुमचा बॅलन्स जात असेल तर भिंतीचा आधार घ्या. भिंतीला टेकून उभे राहा. इथे तुम्ही स्थिर झालात की मग हात डोक्याच्या दिशेने वर न्या नमस्कार स्थितीत. म्हणजे इथे आपल्याला ताडासनाचे लाभ सुद्धा मिळतात. बरोबर. हात जास्तीत जास्त स्ट्रेच. दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नजर समोर. श्वास चालू. 5 4 3 2 1 0. रिलॅक्स. हात खाली, पाय खाली आणि थोडा वेळ विश्रांती. बघा संपूर्ण शरीराचा भार डाव्या पायावर गेला होता. तो रिलीज होऊ देत. आणि आता बॅलन्स करण्यासाठी विरुद्ध बाजूने हीच कृती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. दोन्ही हात खांद्यातून पुन्हा आडवे सरळ. डावा पाय वर उचला. पाऊल जमिनीला पॉइंटेड करा. नजर समोर. पुन्हा इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळा. स्वतःची क्षमता ओळखा. छान. आणि आता हात डोक्याच्या दिशेने वर. नमस्कार स्थिती. स्ट्रेच करायची. छान. बरोबर. आणि आपली पापण्यांची कमीत कमी उघडझाप करायची. म्हणजे बरोबर बॅलन्स सांभाळता येतो. छान. पुन्हा इथे थांबूया. 5 4 3 2 1 0. रिलॅक्स. हात खाली, पाय खाली. रिलॅक्स. विश्रांती. जाणीव श्वासाची. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपण 4 सूर्यनमस्कार करणार आहोत. यथाशक्ती प्रयत्न. ज्यांना अस्थमा किंवा दम्याचा त्रास आहे किंवा हाय ब्लड प्रेशर हृदयविकाराचा त्रास आहे
त्यांनी मात्र आपापल्या क्षमतेने सूर्यनमस्कार करा. कुठेही जर तुम्हाला अवघडल्यासारखं वाटलं तर थांबायला हरकत नाहीये. दोन्ही हात जोडून घ्या. थंडीच्या दिवसामध्ये जरूर सूर्यनमस्कार करा, कारण की आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. थोडीशी श्वासाची गती, हृदयाची गती वाढते. त्यामुळे आपल्याला एक लवचिकता सुद्धा प्राप्त होते सूर्यनमस्कारामुळे. आणि जो थंडीचा त्रास आहे तो सुद्धा कमी होतो. आपण विसरून जातो की आपल्याला थंडी वाजतेय. डोळे मिटून सूर्य देवतेचं स्मरण. आपल्या बंद डोळ्यांसमोर नुकत्याच उगवणाऱ्या सूर्याचं चित्र आणण्याचा प्रयत्न करूया. त्यातून जी ऊर्जा, प्राणशक्ती निर्माण होती ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते. दिवसभर आपल्या कामाचा उत्साह टिकून राहण्यासाठी ही ऊर्जा आपल्याला मदत करते. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. एक नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन. पाऊल जमिनीकडे फ्लॅट करा, नजर सिलिंगकडे. 5 दंडासन. डावा पाय मागे. संपूर्ण शरीर हे आपण तोल म्हणजे बॅलन्स केलेलं आहे आपले हात आणि पायांवरती. नजर समोर. 5 दंडासन. 6 अष्टांगासन. गुडघे जमिनीला टेकवा, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. आपली हनुवटी किंवा कपाळ जमिनीला चिटकवा. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. नजर सिलिंगकडे. 8 पर्वतासन. टाचा जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा आणि आपली नजर आपल्या नेवल रिजनकडे असेल. 9 उजवा पाय पुढे घेऊया, डावा पाऊल जमिनीकडे फ्लॅट करा, नजर सिलिंगकडे. आपण केलं 9 अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. डावा पाय पुढे घ्या, हनुवटी गळ्याला घेऊन जा. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. आणि 12 नमस्कारासन. अशाच प्रकारे पुढची 3 सूर्यनमस्कार आपण करतोय. सुरू करूया. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12 लास्ट. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. डोळे मिटून घ्या. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल
नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. दोन्हीही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. डोळे मिटलेले आहेत. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत आपण रिलॅक्सेशन जे असणार म्हणजेच उत्तान वक्रासन. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आहे. आता दोन्हीही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. आपल्या टाचा ज्या आहेत ह्या सीटच्या जवळ ओढून घ्या. दोन्हीही पायांच्या टाचा सीटच्या जवळ घ्या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जोडलेली आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये घोकून घ्या आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे घ्या. जसं आपण उशी घेतो ना डोक्याच्या मागे तशी. खांदे आणि कोपरं जमिनीवर एकदम रिलॅक्स ठेवा. नकळत आपण खांदे वर उचलतो किंवा आपल्या पाठीचा जो कमरेचा भाग आहे तो वर उचलला जातो, तर ते संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडायचंय. आता आपले जोडलेले पाय उजव्या बाजूला जातील आणि मान डावीकडे. पाय उजवीकडे, मान डावीकडे. खांदे कोपरं कुठेही वर न उचलता ही कृती करा. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. डोळे बंद. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्या. बघा तुमची डावी बाजू गुडघ्यापासून ते कोपरापर्यंत ताणली गेलीये, बरोबर. डाव्या बाजूच्या गळ्यावरती दाब आहे. उजव्या बाजूच्या गळ्याच्या इथे तुम्हाला ताण जाणवेल. उजवी बाजू जमिनीकडे एकदम सैल सोडून द्या. पावलावर पाऊल असेल, गुडघ्यावर गुडघा असेल. डोळे मिटून प्राणधारण, जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. चेहरा शांत. उलट चाल करताना डोळे उघडा आणि सावकाश आपली पाय आणि मान मध्यभागी घेऊन द्या. सावकाश. पुन्हा आपल्या टाचा थोड्याशा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या हाताच्या आधाराने पुन्हा सीटच्या जवळ ओढून घ्या. हातांची बोटं गुंफून मगाशच्या प्रमाणे डोक्याच्या मागे त्याचा आधार असेल. आता आपले जोडलेले पाय डाव्या बाजूला आणि मान उजवीकडे. पाय डावीकडे, मान उजवीकडे. खांदे कोपरं कुठेही वर उचलू नका. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि देहधारणा. आपली जाणीव आता उजव्या बाजूकडे घेऊन जाऊया. आपली उजवी बाजू गुडघ्यापासून ते कोपरापर्यंत ताणली गेलीये. पाठीच्या कण्याला आता विरुद्ध बाजूने ट्विस्ट आहे. गळ्यावरती उजव्या बाजूने दाब आहे, डाव्या बाजूने ताण आहे. डावी बाजू जमिनीकडे सैल सोडायची आहे. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा असेल. आणि प्राणधारणा, जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. जसं आपलं फ्लेक्सिबिलिटी वाढेल तसं तुमची आसनं सुद्धा खूप छान होतील. त्यासाठी नियमित प्रयत्न करा, सराव करा. उलट चाल करताना डोळे उघडा. सावकाश मान आणि पाय मध्यभागी. हाताची पकड जी आहे ती सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्राम. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. रिलॅक्स. डोळे मिटून घ्या. या आसनामध्ये कुठेही आपली श्वासाची गती, हृदयाची गती वाढत नाही. आपण अगदी आरामात हे आसन करू शकतो. म्हणून थोडंसं विश्रांतीकारक आसनामध्ये या कृतीचा समावेश होतो, या आसनाचा समावेश होतो. डायबिटीज सुद्धा याच्याने आपला कंट्रोलमध्ये राहतो जेव्हा आपण हे उत्तान वक्रासन करतो त्यावेळेला. कारण की आपल्या पोटावरती, ओटी पोटावरती एक प्रकारचा ट्विस्ट येतो. म्हणून सायंटिफिकली हे आसन डायबिटीजसाठी उपचारात्मक मानलं गेलं.
जाणीव श्वासाची. डोळे मिटून. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. काही क्षण या स्थितीमध्ये थांबूया. कुठलीही हालचाल न करता फक्त जाणीव श्वासाची. आंतरिक सजगता. सावकाश एका कुशीला बरा आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये राहा. अगदी सावकाश, कुठेही गडबड न करता. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. मान मागे सही सोडा. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. हेही जमत नसेल तर तुम्ही खुर्ची, टेबल किंवा सोफ्यावर बसू शकता. पाठ करा सरळ. डोळे मिटून. जाणीव संपूर्ण आपल्या देहाच्या आकृतिबंधाची. आपण ज्या बैठकीमध्ये बसलोय त्या बैठकीमध्ये आपल्याला स्थिरता मिळतेय का, हे आपलं आपण तपासा. एक हलकंसं स्मितहास्य चेहऱ्यावरती. आज आपण सुरुवातीला श्वसन मार्ग शुद्धी केली एकेका नाकपुडीने, बरोबर. आज आपण आता करणार आहोत कपालभातीची 10 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. पण ज्यांना सर्दी झाली असेल, नाक चोरलं असेल, डोकेदुखीचा त्रास असेल किंवा कुठल्याही प्रकारची डोळ्यांची ट्रीटमेंट चालू असेल, हायपर ऍसिडिटीचा त्रास असेल, तर मात्र कपालभाती करणं टाळायचं आहे. ठीक आहे. आपण तरीही 10 आवर्तनच घेतोय या आत्ताच्या आपल्या क्लासमध्ये. तर त्यासाठी दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. पाठ करा सरळ. हाताची कोपरं रिलॅक्स असतील. कपालभाती म्हणजेच ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल. सोडताना मात्र पोटाला आतमध्ये झटका द्यायचा आहे आणि बाहेर जोरात श्वास सोडायचा आहे. आपण एखादी मेणबत्ती कशी विझवतो तोंडाने फुंकर मारून, तर तशीच ही फुंकर तुम्ही तुमच्या नाकाने करणार आहात, तोंडाने न करता. ठीक आहे. बऱ्याचशा जणांना माहिती असते कपालभातीची कृती. फक्त याच्यामध्ये काय होतं की नकळत आपण आपले डोळे ताणले जातात किंवा कपाळावर आठी येते. तर तसं न करता तुम्हाला सहजपणे ही कृती करायची आहे. ठीक आहे. आपण स्थिती घेतलीच आहे. डोळे मिटून घ्या. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येत आहे. आता हा घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. पुन्हा एक श्वास भरून घ्या. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. अशा प्रकारे आपल्याला एकूण 10 वर्तन करायचे. ठीक आहे. यथाशक्ती प्रयत्न. प्राणायामाला जेव्हा आपण सुरुवात करतो त्याच्या आधी दीर्घ श्वसन किंवा कपालभाती करण्याची पद्धत आहे. म्हणजे आपला श्वसन मार्ग मोकळा होतो. प्राणायाम आपल्याला सहज करता येतो आणि त्याचे लाभही चांगले मिळतात. सुरू करूया 10 वर्तन. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 10 वर्तन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. थांबायचं. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी असतील. आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये जी प्राणशक्ती आहे त्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. मी श्लोक बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्ते वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च
विदेही नैती. या श्लोकाचा अर्थ असा आहे. आधी आपल्या प्राणशक्तीला वंदन करा आणि श्लोकाचा अर्थ ऐका. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते, तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, आरोग्य, संपत्ती प्राप्त करून दे. आरोग्यम धनसंपदा या सुविचाराप्रमाणेच आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला मनापासून वंदन. सावकाश, मान सरळ, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. दोन्ही हात गुडघ्यांवरती ज्ञान मुद्रेत. चेहरा शांत. करणार आहोत आपण अनुलोम विलोमची आवर्तन. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. प्रत्येकाला माहितीच आहे. आपली पहिली दोन बोटं फोल्ड करायची. अंगठा ओपन असेल, करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट ओपन असेल. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले आहेत. डावीने आहे तो श्वास सोडून. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेचन. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसरं, डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. लास्ट राउंड. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने सावकाश रेचक. उजवा हात गुडघ्यावरती ज्ञान मुद्रेत. जाणीव दोन्हीही नाकपुड्यांकडे. उजवी आणि डावी नाकपुडी, तिथला श्वसन मार्गातला बदल, त्याचा अनुभव. शरीर आणि मन बॅलन्स करणारा हा अनुलोम विलोम प्राणायाम आहे. याच्याने आलेला तणाव कमी होतो. आपण निर्णय क्षमता जी आहे आपली ती वाढायला मदत होते. करणार आहोत भ्रामरीची आवर्तनं. आता ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांच्यासाठी भ्रामरी प्राणायाम लाभदायक ठरतो. पण ज्यांना एन्झायटीचा त्रास आहे किंवा कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन किंवा सायकोलॉजिकल ट्रीटमेंट चालू असेल, त्यांनी मात्र भ्रामरी आवर्तनं करणं टाळायचे आहेत. डॉक्टरांचा सल्ला घ्या. विद्यार्थ्यांसाठी भ्रामरी प्राणायाम लाभदायक ठरतो. अभ्यासाला बसण्यापूर्वी जर आपण हा प्राणायाम केला तर त्यांची आकलन क्षमता, ग्रहण क्षमता वाढायला मदत होते. आज आपण भ्रामरी प्राणायाम मध्ये एक कृती करणार आहोत किंवा एक मुद्रा करणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, आपले जे दोन अंगठे आहेत हे कानाच्या इथे घ्यायचे. बरोबर. आणि आपली पहिली जी दोन बोटं आहेत, दाखवते थोडीशी पुढे. अंगठे कानाच्या इथे, पहिली दोन बोटं बंद डोळ्यांवरती. मधलं बोट जे आहे ते नाकाच्या शेंड्यावर, रिंग फिंगर ओठांवरती आणि आपली करंगळी हनुवटीवर. अशा प्रकारे आपण ही षण्मुखी मुद्रा करणार आहोत. ठीक आहे. आता आहे तो श्वास पूर्णपणे सोडा.
खोलवर दीर्घपूरक म्हणजे श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना भ्रमरगुंजन. हम्म. खोलवर दीर्घपूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घपूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घपूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. हम्म. शेवटचं आवर्तन. खोलवर दीर्घपूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. हम्म. दोन्ही हात गुडघ्यांवरती ज्ञान मुद्रेत, डोळे मिटलेले आहेत. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. आपण जी कृती केली त्या कृतीमुळे जे काही सटल व्हायब्रेशन्स निर्माण झालेत, आपली आंतरिक सजगता वाढलेली आहे, त्याची अनुभूती. मनातील विचार कमी झाले आहेत, मन शांत झालंय. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय, तो प्रचंड सकारात्मक झालाय. माझा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे. माझ्या जीवनामधली जी काही ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत, त्या उद्दिष्टांच्या समोर माझी योग्य अशी वाटचाल सुरू आहे. शरीर आणि मनाचा सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं पठण करूया. दोन्ही हात जोडून, जोडलेले हात हृदयापाशी, चेहरा शांत. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. शांतिपाठ. ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शांती शांती शांतीः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपल्यामधल्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत, वाईट विचार आहेत, आपला अहंभाव आहे, तो आपण सगळा ओमच्या चरणी सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने, सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाची, आठवड्याची सुरुवात करूया. हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे
हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता याच लिंकवरती. हरिओम. सगळ्यांना आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. मीटिंग एंड करते.